अरे अरे काय करतोस अनिकेत? थांब थांब थांब. जोडे काढून ये. काय करतोस तू हे? अरे मला माहिती आहे आजोबा घरी नाही. आत्ताच त्यांना जाताना बघितलं मी. अच्छा, म्हणजे आमच्या माघारी तू आमचा मान ठेवणार नाहीस तर? अरे दादा काय बघ, अण्णांना ज्या गोष्टी आवडत नाही त्या त्यांच्या माघारी पण करायचं नाही. अनिकेत, अरे आपल्या घरचे नियम आपण नाही पाळले तर इतर मंडळी पाहतील का? वहिनी, अगं तू तरी सांग दादाला. हे काही चुकीचं बोलले असते तर नक्कीच सांगितलं असतं. वहिनी, अगं तू कधी दादाच्या विरोधात बोलशील का? तू ना सून नसून मुलगी झाली आहेस या घरातली. अगदी रुळली आहेस या घरात. तू ना अजिबात बदलला नाहीयेस. किती रे हुज्जत घालतोस. एवढ्या वेळात जोडे काढून आला असतास. काढतो. दादा एक मिनिट. अरे काय? मोजे. दादा थांब. अरे आता काय? आपल्या दोघात मोठं कोण आहे? तू. मग पहिले मिठी मी मारणार आहे. आयुष्यमान भव. कसं आहेस? मी छान. पण तुम्हा दोघांना खूप मिस केलं माहितीये. वहिनी एस्पेशली तुझा स्वयंपाक. आणि एवढा मोठा झालास तरी अजून दादा वहिनीचा वेड काही जात नाही ना? अगं आणि जाणारही नाही. हो का? कळेलच. नाही, लग्न झालं तुझं की कळेलच आम्हाला. बरं का, अण्णा तुझ्यासाठी मुली बघायला लागलेल्या आहेत. लागा तयारीला. दादा वहिनी, हा माझा मित्र आलो. आणि आलो. समजलं, हे तुझे लाडके दादा आणि वहिनी. बरं वहिनी, खूप भूक लागली. काय स्पेशल केलेस माझ्यासाठी? तुम्ही फ्रेश होऊन घ्या. पाण्यात घेते. या. या लो. बंद करा, बंद करा. काय हवंय तुम्हाला? 15 वर्षांपासून जे मागतोय तेच हवं. धर्मपीठ बंद करा. आज मी तुम्हाला यापुढे जाऊ देणार नाही. या न्यायसनावर बसून अन्याय करणं बंद करा. काय बोलतेस तुला कळतंय? हे धर्मपीठ सर्वसामान्यांच्या समस्या निराकरण करते. इथं सर्वसामान्य माणसांना योग्य आणि तात्काळ न्याय मिळतो. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे धर्मपीठ कधीही बंद होणार नाही. जोपर्यंत हा आनंदाचार्य जिवंत आहे, अभ्यंकरांची आमची पिढी जिवंत आहे, तोपर्यंत धर्मपीठ बंद होणार नाही. चालवताना त्यावर जर कोणी प्रयत्न केला परिणाम काय होतील पाहायचं. रामा,